मुरुड जंजिरा किल्ला अजेय जलदुर्ग हा आहे महाराष्ट्रातील मुरुड जंजिरा किल्ला, जो समुद्राच्या मध्यभागी दिमाखामध्ये उभा आहे. पण विचार करा, 500 वर्षापूर्वी भर समुद्रामध्ये हा किल्ला कसा बांधला असेल. समुद्र तर खूप खोल असतो, मग हा किल्ला नक्की कशावर उभा आहे. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यानं वेढलेला असूनही या किल्ल्यातील विहिरीचं पाणी आजही गोड आहे. आणि हे सगळं कसं शक्य झालं बरं? चला समजून घेऊया. 16व्या शतकात अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं. आता प्रश्न पडतो की हा किल्ला समुद्रात टिकला कसा. तर सर्वात आधी समुद्राच्या मध्यभागी एक विशाल ज्वालामुखी खडक व्हॉल्कॅनिक रॉक हा शोधला गेला आणि याच भक्कम खडकावर या किल्ल्याचा पाया रचला गेला, जो आजही तितक्याच मजबूतीनं उभा आहे. किल्ल्याच्या भिंतीची उंची सुमारे 40 फूट असून त्याची रुंदी अनेक मीटर आहे. या भिंतीची रचना अशा प्रकारे केली आहे की समुद्राच्या लाटा थेट आदळून परत फिरतात, ज्यामुळे भिंतीवरील पाण्याचा दबाव हा कमी होतो. किल्ल्यामध्ये 26 गोलाकार बुरुज आहेत, जेथून तोफा या 360 डिग्री कोनामध्ये फिरवून कोणत्याही दिशेला डागता येत होत्या. किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या हुशारीनं बनवला आहे की जोपर्यंत शत्रू किल्ल्याच्या अगदी जवळ येत नाही तोपर्यंत त्याला हा दरवाजा दिसतच नाही. याशिवाय किल्ल्यामध्ये दर्या दरवाजा नावाचा दुसरा दरवाजाही आहे, जो थेट समुद्राच्या दिशेला उघडतो. आता जाणून घेऊया इथल्या गोड्या पाण्याच्या विहिरीचं रहस्य. ज्या खडकावर हा किल्ला बांधलाय ना, त्यामध्ये नैसर्गिकरित्या गोड्या पाण्याचे झरे, फ्रेश वॉटर ॲक्विफायर उपलब्ध होतं. इंजिनियर्सनं नेमकं त्याच ठिकाणी विहिरी खोदल्या जिथं नैसर्गिक गोड्या पाण्याचा स्रोत होता. आणि म्हणूनच आजही या विहिरीचं पाणी हे गोड लागतं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, जस्ट लुक न्यूज. धन्यवाद.